नमस्कार मित्रांनो, सत्यवान नामदेव जावीर अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तर आज आपण चाललेलो आहे ढवळेश्वर या गावामध्ये। ढवळेश्वर हे गाव विट्यापासून 5 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे। हे आहे ढवळेश्वर गाव। आता आपण ढवळेश्वरमध्ये पोहोचलेलो आहे। ढवळेश्वरमध्ये जाऊन तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर, हनुमान मंदिर आणि असे अनेक मंदिरे तुम्हाला दाखवणार आहे मी। आणि हे ढवळेश्वरचं गाव आहे आणि ढवळेश्वरच्या गावामध्ये सरळ पुढं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ढवळेश्वर। प्रथम तुम्हाला विठ्ठल रुक्मिणी मंदिरचं दर्शन करणार आहे आपण आणि तिथून अनेक देवांचेही दर्शन घेणार आहे। थोडक्यात ढवळेश्वर गावामधील सर्व गावदेव तुम्हाला मी फिरवून दाखवणार आहे। आपण पोहोचलेला आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आणि इथून आपण दर्शन घेऊन पुढच्या मंदिराकडे जाणार आहे। पण हे मंदिर असं मोठं, जसं ग्रामीण भागात कसं मोठं मंदिर असतं तसं ही ग्रामीण भागच आहे, पण असं सुंदर असं मोठं लाट मंदिर आहे बघा। हे बघू शकताय तुम्ही, एवढं छान मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणी। किती सुंदर अशी मूर्ती आहे आणि प्रत्येक ठिकाणी असं लिहिलेलं आहे दही भात साखर येथे टाकू नये, कारण भावी भक्त आलेले कुठे बी आपले भेताळाव ठेवतात, त्यामुळं इथं प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं आहे। आणि पूर्ण भिंतीवर आतल्या साईडनं असे छायाचित्र काढलेले आहेत देवांचे। बघा सुंदर असं मंदिर आहे। तुम्ही कधी ढवळेश्वरला आला तर ह्या मंदिरात नक्की येऊन जावा, कारण एवढा मोठा मंदिर आहे, भरपूर मोठा। हे शंकर पार्वती आणि शिर्डी साईबाबा, गणपती बाप्पा मोरया, गणेश आणि छत्रपती शिवाजी महाराज असे अनेक छायाचित्रे काढलेले आहेत। हे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आहे बघा आतमध्ये। तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर पहिलं चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अनेक देवांचे दर्शन घरी बसून होईल। बघा इकडे दत्त महाराज, सोनार सिद्ध मंदिर, असे छान छान असे छायाचित्र काढलेले आहेत विठ्ठल रुक्मिणीचं। असं सुंदर असं मूर्ती आणि विठ्ठल मंदिराच्या समोरच्या साईडला अजून एक मंदिर आहे बघा सरळ। चला तुम्हाला दाखवतो पुढं कुठलं मंदिर आहे, आपण बी बघूया। इथं एकाच ठिकाणी 5-6 मंदिर आहेत आणि सुंदर अशी टिकमाला आहे बघा इथं, आहे का। एकदम ग्रामीण भागातलं असं तुम्हाला बघायला भेटणार इथं। हे आहे ज्योतिर्लिंग मंदिर, ज्योतिबाचं मंदिर आहे बघा इथं। बघा आत तुम्हाला झूम करतो, आहे का सुंदर असं ज्योतिबाचं मंदिर। घोड्यावर बसलेली अशी डोळ्याचं पारणं फिटणारी अशी मूर्ती। श्री ज्योतिर्लिंग मंदिर आणि हे बी ढवळेश्वर येत आहे बघा, कारण आमचं काम इथं ढवळेश्वरमध्येच चालू होतं। मग ढवळेश्वरमध्ये आम्ही काम चालू असताना म्हणलं चला मंदिरांच्या पाया तर पडून घेऊया, तर इकडं आलेलं आहे। आणि असे खूप छान छान असे मंदिरं ढवळेश्वर येथे आहेत आणि सगळे चौकातच आहेत। बघा इकडे गणपतीचं एक मंदिर, एकदम छान असं गणपतीचं मंदिर आहे बघा। डोळ्याचं पारणंच फिटलं पाहिजे असं गणेश मूर्ती आणि श्री गुरुदेव दत्तांची मूर्ती दोन्ही एकाच मंदिरामध्ये आहेत आणि सगळे जवळपास मंदिर आहेत। आणि अजून एक शंकराचं मंदिर आहे, खूप मोठं आहे, त्याचा एक व्हिडिओ तुम्हाला स्पेशल बनवलेला आहे, ते तुम्ही ह्या चॅनलवर जाऊन बघू शकताय। हे मारुतीचं मंदिर, गेट बंद आहे, आपण गेट खोलून बघूया आत जाऊन। बघा एकदम किती छान असं बजरंगबली, श्री हनुमान मंदिर, बघा
आणि ते समोर साईडला एक पितळेची मूर्ती ठेवलेली आहे. हे चांदीची मूर्ती आहे, हनुमान मूर्ती. दिवा, अगरबत्ती, जाळण्याचे स्टँड, हे तुम्हाला सगळं ग्रामीण पद्धतीत एकदम असं छान जुन्या काळातलं बघायला भेटणार आहे. बघा पालखी, लय मस्त. हे सुद्धा मंदिर खूप मोठं आहे मारुतीचं. बघा सुंदर असे जुन्या पद्धतीतली मूर्ती आहे. बघा इकडे लिहिलेलं आहे दही भात टाकू नये ते. बघा कसा मोठा असा परिसर आहे बघा. एवढं मोठं मंदिर तुम्हाला सिटीत कुठंच बघायला भेटणार. हे असलं मंदिर फक्त तुम्ही ग्रामीण भागातच बघू शकताय. एवढा मोठा परिसर. हनुमान मंदिर. बघा इथे एक बजरंग बलीचं ढाल ठेवलेलं आहे. कसा वाटला व्हिडिओ तुम्ही नक्की